राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आणि या शताब्दी वर्षामध्ये थेट भारताचे पंतप्रधान जे संघ स्वयंसेवक देखील आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय असलेल्या रेशीमबागेतला स्मृती मंदिरात जाणार आहे। या सगळ्या व्यवस्थेचे प्रमुख आमदार संदीप जोशी आपल्यासोबत आहेत। खरं तर संघाचं शताब्दी वर्ष साजरं होत असताना आता पंतप्रधान संघ कार्यालयात जाणार आहे। काय हे सगळे नियोजन असेल आणि या निमित्तानं काय संदेश देण्याचा प्रयत्न होणार? संदेश देण्याचा प्रयत्न म्हणून असं काही नाही। शताब्दी वर्ष आहे, नागपुरात माधव नेत्रालयाचा मोठा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे जो संघाचा स्वयंसेवक आहे, मागील 10 वर्ष झाले पंतप्रधान आहे, त्यांनी स्मृती मंदिरला भेट देणं ही संघ स्वयंसेवक म्हणून आमच्या सकट अनेकांना अत्यंत अभिमानाची बाब आहे। त्यामुळे ते सकाळी येऊन पहिल्यांदा स्मृती मंदिरला भेट देतील, त्यानंतर पवित्र दीक्षाभूमीला भेट देतील, त्यानंतर माधव नेत्रालयाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर डिफेन्सचं काम जी सोलर एजन्सी करते त्याचे प्रोजेक्टचं काही इनॉग्रेशन वगैरे आहे त्याला भेट देतील। जवळपास 4-4.5 तासाचा असा दौरा आहे त्यांचा आणि त्यामध्ये कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहे आणि आम्ही जवळपास 47 चौक आहे ज्याच्यामधून ते जाणार आहे, त्या ठिकाणी त्यांचं भव्य प्रमाणात स्वागत आम्ही करायचं निश्चित केलेलं आहे। एक प्रश्न असा पण आहे की गेली 100 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये अनेकदा स्वयंसेवक पंतप्रधान राहिले, मात्र ते कधी मुख्यालयात आले नाही। यावेळी पहिल्यांदा हे सगळं केलं जातं। काय नियोजन आहे आणि याच्या मागे काय नेमकी संकल्पना असणार? नेमकी संकल्पना काही विशेष नाही आहे। संघ कार्यालयाला भेट देणं राहिलेलं होतं, ती यावेळेला सहज भेट व्हावी असा उद्देश आहे। नागपूरकरांकरता अभिमान आहे की पवित्र दीक्षाभूमी असो किंवा स्मृती मंदिर असो, या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि लोकांच्या आस्थेचा विषय आहे। त्याच्यामुळे या दोन्ही ठिकाणी दर्शन घ्यावं असं पंतप्रधान कार्यालयाकडून कळवण्यात आलेलं होतं। त्या दृष्टिकोनातून आमचं नियोजन सुरू आहे। स्मृती मंदिरामध्ये काय कार्यक्रम असेल? तिथे कोण कोण संघ पदाधिकारी, भाजपकडून कोण कोण तिथे उपस्थित असणार? भाजपकडून तिथे कोणीही उपस्थित राहणार नाही आहे। स्मृती मंदिर हेडगेवार समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भैयाजी जोशी हे तिथे राहणार आहे आणि 2 संघ स्वयंसेवक इतर राहतील, बाकी कोणीही तिथे राहणार नाही। आणि 15 मिनिटाचीच भेट आहे, त्याच्यामुळे खाली पूजनीय गोळवलकर गुरुजींचं समाधी आहे आणि वरती स्मृती मंदिर डॉक्टर हेडगेवार याचं दर्शन घेऊन ते ताबडतोब 15 मिनिटात तिथून निघतील आणि त्यानंतर दीक्षाभूमीला जातील। त्या ठिकाणी देखील 15 मिनिटाचाच कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे बाकी काही नाही, फक्त दर्शन एवढंच एकमेव कारण आहे। साधारणतः संघ विचाराला विरोध होत असतो, हिंदुत्व या सगळ्या विचाराला देशामध्ये विरोध होतो। आता थेट पंतप्रधानच संघ कार्यालयात जातील, याचा अर्थ आता या सगळ्या गोष्टींचा सरकारी असेल, सरकारी अधिकारी असेल किंवा सामान्य जन असेल यांच्यावर काही परिणाम होईल का, ज्याचा विरोध होऊ शकतो मोठ्या प्रमाणात? आता विरोध करणारे विरोध नेहमीच करत असतात, त्याच्यामध्ये नाविन्य नाही आहे। संघ म्हटलं की काही जणांना कावीळ झाल्यासारखं सर्वीकडे पिवळं दिसायला लागतं। संघ हा तसा नाही आहे, हे समजायला अनेक वर्ष लागतील आणि अनेक वर्ष लागले आहेत। त्याच्यामुळे एक संघ स्वयंसेवक ऑलरेडी 10 वर्ष झाले पंतप्रधान आहे आणि त्यांनी देशहिताचे एवढे मोठे प्रचंड कामं केलेले आहे। त्यामुळे ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करावा, परंतु यामध्ये जी आमची विचारधारा आहे त्या विचारधारेपासून कुठेही काहीही कोणीही लपवून ठेवलेलं नाही आहे। माननीय पंतप्रधानांनी सुद्धा यापूर्वी सांगितलेलं आहे की मैं संघ का स्वयंसेवक हूँ आणि संघाचा स्वयंसेवक आहे असं स्पष्ट सांगितलेला माणूस आज 10 वर्ष झाले नागपुरात यापूर्वी देखील आले, परंतु काही कारणाने जाऊ शकले नाही। यावेळेला त्यांनी जायचं ठरवलेलं आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। शेवटचा प्रश्न विचारतो। 1.5 वर्ष आधी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मोहन भागवत आणि मोदी एका व्यासपीठावर होते, आता ते पुन्हा एका व्यासपीठावर येणार आहे। यातून काय मेसेज, म्हणजे काय उत्साह भाजप आणि संघ कार्यकर्त्यांमध्ये? उत्साह काय, दोघंही स्वयंसेवक आहेत, एक संघाचे प्रमुख आहे, एक देशाचे प्रमुख आहे। हे दोघंही एकत्र येत असतील, दोघंही जण प्रचंड देशभक्त आहे, त्याच्यामुळे आनंद आहे की हे दोघं जण एका मंचावर येतात आहे। तुमच्या स्वागताचं काय नियोजन आहे? 47 चौकातून जाणार आहे, कशा पद्धतीने सगळं स्वागत? आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेहमीच्या पद्धतीने स्वागताची तयारी करतो आहे। प्रत्येक चौकामध्ये जनता उपस्थित राहिली पाहिजे याचा प्रयत्न करतो आहे। जनतेला देखील आव्हान करणार आहे, कार्यकर्त्यांनाही आव्हान करणार आहे की 47 चौकांमध्ये
देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत झालं पाहिजे. त्यांना आपण नॉर्मली टी व्हीवरती बघतो, आज ते तुमच्या समोरून जाणार आहे. गाडीची स्पीड देखील त्यावेळेला कमी असते. त्यामुळे त्यांचं स्वागत भव्य प्रमाणात आणि अत्यंत उत्साहाने करावं असं आम्ही आव्हान तुमच्या माध्यमातून देखील सर्वस्त जनतेला करीत आहोत. नक्कीच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येतात. संघ मुख्यालयात त्यांची ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण असणार आणि ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण असताना भाजप कार्यकर्ते देखील या सगळ्या संधीचं सोनं करण्यासाठी नागपूर शहरातल्या 47 ठिकाणी मोदींचं स्वागत देखील करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.